हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी। जरांगेंकडून चलो मुंबईचा नारा 20 जानेवारीपासून मुंबईमध्ये आझाद मैदान आणि शिवाजी पार्कमध्ये आमरण उपोषण। आरक्षण मिळेपर्यंत माघार नाही, जरांगेंची घोषणा। 3 कोटींपेक्षा अधिक मराठे मुंबईमध्ये येणार, व्यवस्था करा, आता आम्ही घरी बसणार नाही, जरांगेंचा बीडच्या सभेतून एल्गार। राज्य सरकार मराठा समाजाच्या बाजूनच आरक्षणासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार, जरांगेंच्या घोषणेनंतर मुख्यमंत्री शिंदेंची प्रतिक्रिया। मराठ्यांना संपवण्याचा प्रयत्न होतोय, तसं झालं तर सरकारला जड जाईल, जरांगे पाटलांचा सरकारला इशारा। आरक्षण मिळू द्या, कचकाच दाखवतो, जरांगेंचा भुजबळांना इशारा। तर मी कुणाच्या कोल्हेकुई आणि दादागिरीला घाबरत नाही, भुजबळांचा पलटवार। येवल्याच्या येडपटांना स्वतःचं पाहुण्याचं हॉटेल झालं, आमच्यावर खोटा डाग लावला, जरांगेंचा हल्लाबोल। तर क्षीरसागर यांचं घरही मीच जाळलं का, भुजबळांचा सवाल। मराठा आरक्षणाची क्युरेटिव्ह पिटिशन सुप्रीम कोर्टानं स्वीकारली, 24 जानेवारीला क्युरेटिव्ह पिटिशनवर सुनावणी, याचिकाकर्ते विनोद पाटील यांचा दावा। क्युरेटिव्ह पिटिशन सुप्रीम कोर्टानं स्वीकारलं, हा मोठा दिलासा, मराठा समाजाला वेगळं आरक्षण द्यावं, मंत्री छगन भुजबळ यांची मागणी। सुप्रीम कोर्टामध्ये अभ्यास करून कागदपत्र ठेवणार, क्युरेटिव्ह पिटिशन ऐकल्यावर 100% आरक्षण मिळणार, गिरीश महाजनांची प्रतिक्रिया। सरकारचे पूर्ण प्रयत्न सुरू, जरांगेंवर मुंबईत येण्याची वेळ येणार नाही, जरांगेंच्या घोषणेनंतर प्रसाद लाड यांचं विधान। सगळ्या सोयऱ्यांना प्रमाणपत्र देणार नाही, सरकारकडून स्पष्ट, सरकार झुकायला तयार नाही आणि जरांगे ठाम, आम्ही वेट अँड वॉचच्या भूमिकेत, ओबीसी नेते बबनराव तायवाडे यांची प्रतिक्रिया। सगळे सोयऱ्यांची व्याख्या करणं महत्वाचं, पण व्याख्या चुकीची केली तर अंगलट येऊ शकते, बच्चू कडू यांचं विधान। कुणी काहीही मागणी केली तरी सरकारला कायद्याच्या चौकटीतच काम करावं लागतं, टिकाऊ आरक्षण देण्याचा सरकारचा प्रयत्न सुरू, अजित पवारांची प्रतिक्रिया। जरांगेंच्या अल्टिमेटमच्या पार्श्वभूमीवर कोल्हापुरात आजपासून जमावबंदी, 5हून अधिक लोकांना एकत्र यायला बंदी। आम्हीच राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, आम्ही म्हणतो तेच खरं, बैठकीवरच्या प्रश्नावर अजित पवार गट संबोधल्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवारांचा दावा। बारामतीसाठी योग्य उमेदवार देणार, बारामतीमधून लढण्यावर अजित पवारांकडून भूमिका स्पष्ट, तर बारामतीबाबत मायबाप जनता ठरवेल, सुळेंची प्रतिक्रिया। अटकेनंतर सुनील केदार यांच्यावर उच्च रक्तदाबामुळे आयसीयूमध्ये उपचार सुरू, अद्याप कारागृहात रवानगी नाही, नागपूर जिल्हा बँक घोटाळा प्रकरणी सुनील केदार यांना 5 वर्षांचा सश्रम तुरुंगवास। राज्यात 35 नव्या कोरोना बाधितांची भर, गेल्या 4 आठवड्यामध्ये कोरोना रुग्णांमध्ये 64 वाढ, आतापर्यंत सक्रिय रुग्णांची संख्या 100च्या पार। महिन्याभरात जगामध्ये कोरोनाचे 8.5 लाख रुग्ण, गेल्या महिन्यामध्ये सर्वाधिक कोरोना रुग्णांमध्ये वाढ, WHOची माहिती। हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी।